मराठा समाजाला शाश्वत आरक्षण मिळण्यासाठी आणि इतर मागण्यांसाठी आरक्षणाचे गाडे अभ्यासक ज्यांनी गेल्या 35 वर्षापासून आरक्षणासाठी मैदानावरची लढाई आणि कायदेशीर लढाई ज्यांनी लढलेली आहे, प्रत्येक केसमध्ये जे महाराष्ट्रातील एकमेव असे व्यक्ती आहेत की जे हस्तक्षेप याचिकेकर्ते आहेत, ज्यांनी प्रत्येक वेळी त्याचा पाठपुरावा केलेला आहे, असे डॉक्टर राजेंद्र दाते पाटील हे आरक्षणाचे गाडे अभ्यासक आहेत, ज्यांचं वय वर्ष 65 आहे, ज्यांची अँजिओप्लास्टी झालेली आहे, अनेक वर्षापासून त्यांनी पादत्राणे सुद्धा घातलेली नाही, अशी व्यक्ती आज मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जे कायदेशीर आहे, जे सरकार करू शकतं, सरकारच्या अखत्यारीत आहेत, अशा सगळ्या मागण्या घेऊन ते 9 ऑगस्ट रोजी क्रांती चौकात उपोषणाला बसले होते. परंतु तिथून पोलीस प्रशासनाने त्यांना उचललं, अटक केली. ते म्हटले मी पोलीस स्टेशनमध्ये उपोषण करतो. मग त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर जागा दिली. आज 13 दिवस झाले ते उपोषण करतायत. त्यांची प्रकृती ढासळलेली आहे, शुगर कमी झालेली आहे, BP एक तर जास्त होतो किंवा खूप कमी होतो, त्यांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे. अशावेळी शासनाचं दुर्लक्ष जाणीवपूर्वक होतं आहे. आज शासन दुर्लक्ष करतं आहे. काल विखे पाटलांना आम्ही निमंत्रण दिलं नव्हतं. आमचं कुठल्याही मंत्र्याला निमंत्रण नाही आहे. आमचं एकच म्हणणं आहे, आमच्या ज्या मागण्या आहेत, विभागीय आयुक्त किंवा अप्पर आयुक्त आले आणि त्यांनी जर आमच्याकडे मागण्या मंजूरचं आणून दिलं तर आम्हाला कुणाचीही गरज नाही. परंतु काल विखे पाटलांनी जाणीवपूर्वक दाते पाटलांना आम्हाला सर्वांना डिवचलं की मी येणार आहे 4 वाजता, नंतर म्हटले 5 वाजता, नंतर निरोपाला 6 वाजता, नंतर 7 वाजता. 4-5 तास इथे सर्व मीडिया हजर होता. तुम्ही साक्षीदार आहात. पोलीस प्रशासन इथं आलेलं होतं. 2-3 हजार लोक इथं जमलेले होते. अशा वेळी अचानक विखे पाटील निघून गेले. कुणाला घाबरतात विखे पाटील? काय चर्चा झाली नेमकी? मुद्दाम तुम्हाला OBC आणि मराठ्यांमध्ये संघर्ष निर्माण करायचा आहे का? तुम्हाला हे पेटत ठेवायचं आहे का? मराठा समाज आणि OBC समाजात लावून देऊन मराठा समाजाच्या मागण्या मंजूर करायच्या नाहीत का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित होत आहेत. म्हणून आम्ही विखे पाटलांचा, त्यांनी येतो म्हणून आपण होऊन सांगितलं, त्यांनी दाते पाटलाच्या फोनवर फोन करून सांगितलं, योगेश शेळकेच्या फोनवर फोन करून सांगितलं येतो म्हणून, आणि ते आले नाही. म्हणून आम्ही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं, दाते पाटील साहेबाच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतो त्यांचा. दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या मागण्या आहेत, मागण्या अगदी सोप्या आहेत की तुम्ही जेव्हा सुक्रे आयोग नेमला, सर्वेक्षण केलं, मराठा समाज OBCला पात्र आहे असं म्हटलं, पण तुम्ही OBCत घेतलं नाही, तुम्ही वेगळा कायदा केला. आता तो कायदा टिकवण्याची जबाबदारी सरकारची आहे. पण जोपर्यंत हे आरक्षण आहे तोपर्यंत तुम्ही OBCच म्हटलेलं आहे, फक्त वेगळं दिलं आहे. पण तुम्ही दुजाभाव का करताय? OBCला वेगळ्या सवलती देत आहे, ECBCला देत नाही. डीम युनिव्हर्सिटी किंवा साहित्य युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही ॲडमिशन SCBCला देत नाही. अशा अनेक गोष्टी आहेत. आमचं एकच म्हणणं आहे की 2 वळीचा एक GR काढा की OBC प्रमाणे, अर्थात राजकीय सोडून, सर्व सुविधा, सर्व फॅसिलिटी या SCBC आरक्षणाला लागू असतील, एवढंच आमचं म्हणणं आहे. ते सरकारच्या अखत्यारीत आहे, कायदेशीर आहे, OBCला धक्का लागत नाही आणि मराठा समाजालाही त्याचा फायदा होईल आणि कुणाच्याही ताटातलं जाणार नाही, कुणाच्याही ताटात येणार नाही. ज्याला जे मिळायचं ते योग्य मिळेल, हीच योग्य कायदेशीर मागणी आम्ही करतो आहोत. दुसरी मागणी ही आहे की सारथी आहे की तुम्ही 13% लोकांसाठी 700 ते 1000 कोटी जर देत असाल तर कुणबी आणि मराठा 45% समाज आहे, तर तुम्हाला किमान 2,500-3 हजार कोटी किमान तुम्ही दिल्या पाहिजेत. पण तुम्ही सरकार देत नाही. जे 300 प्रोजेक्ट आहेत त्याचे 400 प्रोजेक्ट तुम्ही केले पाहिजे. हे सरकारच्या अखत्यारीत आहे. म्हणजे गोर गरीब मराठा ज्यांना आरक्षणाची खरी गरज आहे त्यांना त्याचा लाभ होईल. अण्णासाहेब पाटील महामंडळ आहे की तुम्ही 10,000 कोटी दिले पाहिजे. वैयक्तिक कर्ज 10 लाख आहे ते 20 लाख केलं पाहिजे. 50 लाख सामूहिक कर्ज आहे ते 1 कोटी केलं पाहिजे आणि त्याला मॉर्गेज नाही ठेवलं पाहिजे आणि 7 वर्ष ते बगरव्याजी केलं पाहिजे. म्हणजे इथल्या गोरगरीब मराठ्यांच्या पोरांना उद्योग व्यवसाय सुरू करता येतील. हे सरकार करू शकतं. हे सरकारच्या अखत्यारीत आहे. जे गुन्हे नोंदवलेले ज्या मुलांना आता शिक्षणात अडचणी येत आहेत, नोकरीत अडचणी येत आहेत, त्यांचे गुन्हे मागे घेतले पाहिजे. ते काही गुन्हेगार नाही आहे, ते आंदोलनातले गुन्हे आहेत, ते सहज मागे घेता येतात. तिसरी गोष्ट अशी आहे की ज्यांचं बलिदान गेलंय या आरक्षणासाठी त्यांच्या घरी आर्थिक मदत झाली पाहिजे. त्यांच्या घरात नोकरी द्यायचं तुम्ही कबूल केलंय, GR मध्ये मेन्शन केलंय, पण तुम्ही अंमलबजावणी का करत नाहीत? हाच आमचा प्रश्न आहे. काकासाहेब शिंदेचं बलिदान गेलं, तिथे फक्त 1 एकर जागा आणि 5 कोटी देऊन स्मारक उभारा.
अशा पद्धतीची मागण्या या सहज सरकारला करणं शक्य आहे, तरी सरकार करत नाही. सरकार 13 दिवस झाले 65 वर्ष वय असणारा व्यक्ती ज्यांचा अभ्यास आहे अशा आंदोलनाकडे दुर्लक्ष करतायत. विखे पाटील उपसमितीचे अध्यक्ष आहेत आणि ते असे शहरात येऊन दुसरं काही काम नसताना, काही अर्जंट नसताना ते सहज निघून जातात. परत एकदा आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो आणि पुढील आता आंदोलनाची दिशा अर्थात दाते पाटील साहेबांना आमचा सगळ्यांचा पाठिंबा, आम्ही त्यांच्या सोबत आहोत. ते जसं म्हणतील त्या पद्धतीने आम्ही आंदोलन पुढे नेणार आहोत. आता आज सरकारला जागृत करण्यासाठी जागरण गोंधळ या ठिकाणी आम्ही केलेला आहे की सरकारचे डोळे उघडले पाहिजेत म्हणून हे आम्ही आज हे केलंय. उद्या अर्धनग्न आंदोलन, अजून परवा अशा पद्धतीचं वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही आंदोलन करणार आहोत. पण मध्ये तरी सांगतो की प्रशासनानं आजही आम्हाला लेखी दिलं तर आम्हाला आमदार मंत्री कुणाचीही गरज नाही, आम्ही कुणाच्याही भेटीने हसुसलेले नाही. आम्हाला फक्त त्यांनी लेखी द्यावं. दाते पाटील साहेबांना जर ते मान्य झालं कायदेशीररित्या तर आम्ही उपोषण सोडायला आजही तयार आहोत. पण शासनानं याची दखल घ्यावी आणि तशा पद्धतीनं आम्हाला ठोस लेखी द्यावं, मग आम्ही पुढचा निर्णय घेऊ.